एका विशेष विषयाला अभ्यासणार आहोत। तो विषय आहे अंधकाराचे जग। हालेलुया। जोपर्यंत या गोष्टी आम्हाला समजणार नाही तोपर्यंत प्रियांनो आम्ही आमचं आत्मिक रक्षण होण्यासाठी प्रियांनो आम्ही त्या प्रकारे कार्य आम्ही मुळीच करू शकणार नाही। आणि म्हणून परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही याची जाणीव आम्हाला असावी, याची माहिती आम्हाला असावी। ही परमेश्वराची इच्छा या विषयातून आम्हाला प्रत्येकांना तो जाणीव करून देत आहे। तो आम्हाला या प्रत्येक गोष्टीची माहिती करून देत आहे। आणि म्हणून एका ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की तुम्ही आजान असावे अशी माझी इच्छा नाही। प्रत्येक गोष्टीची जाणीव माहिती आम्हाला असली पाहिजे। अंधकाराचे जग या विषयाअंतर्गत प्रियांनो आम्ही आज एक महत्त्वपूर्ण गोष्ट आम्ही जाणून घेणार आहोत। अंधकाराच्या जगाचा अधिकार आपल्या जीवनातून नष्ट करणे याबद्दल। हालेलुया। वाजवायचे तो जोरदार वाजवा। आम्ही सर्वप्रथम प्रियांनो या गोष्टी जाणून घेणार आहोत की अंधकाराच्या जगाचं अस्तित्व आणि अंधकाराच्या जगाची सुरुवात आणि याचा अधिपती आणि याचं वर्चस्व असलेला कोण आहे याबद्दल। आजच्या या दिवशी प्रियांनो एक टप्प्याने आम्ही या 7 दिवसामध्ये या गोष्टी जाणून घेणार आहोत। आणि या गोष्टीवरती, या अंधकाराच्या जगावरती आम्ही प्रत्येकाने या आमच्या जीवनामध्ये असलेलं याचं वर्चस्व असेल किंवा त्याचा अधिकार असेल, या गोष्टी आमच्या जीवनातून आम्ही नष्ट कशा करू शकतो किंवा त्याचा जो पगडा आमच्या विचारावरती, आमच्या अंतःकरणावरती, आमच्या शरीरावरती, आमच्या कुटुंबावरती जो पगडा आहे, याच्या सर्व या कारवायाला किंवा याच्या अधिकाराला आम्ही कशा स्वरूपाने नष्ट करू शकतो या गोष्टी आज आम्ही समजून घेणार आहोत। हालेलुया। सर्वप्रथम आम्ही एक वचन वाचूया। जुन्या करारामध्ये उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 3 आणि वचन 31 उत्पत्ती अध्याय 1 आणि वचन 31 मध्ये, जेनेसिस चॅप्टर 1 वर्स 31, उत्पत्ती 1 आणि वचन 31 प्लीज। आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले। संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 6वा दिवस। हालेलुया। हालेलुया। या ठिकाणी मी पाहत आहोत की परमेश्वराने जग आणि जगातल्या प्रत्येक गोष्टीची निर्मिती केली। परमेश्वराने निर्मिती केल्यानंतर हे सर्व कसं होतं? सर्व कसं होतं? वचन स्पष्ट या ठिकाणी सांगत आहे, फार चांगले होते। फक्त चांगलं नाही, फार चांगलं। हालेलुया। सर्वजण म्हणूया, फार चांगले, फार चांगले, फार चांगले। परमेश्वराने जे निर्माण केलं फार चांगलं निर्माण केलं। आता जर सगळ्या गोष्टी परमेश्वराने फार चांगल्या बनवल्या होत्या तर प्रियांनो ह्या फार चांगल्या असलेल्या जगामध्ये अंधकार कुठून आला? सैतानाचं वर्चस्व कुठून आलं? सैतानाचा अधिकार कुठून आला? या गोष्टी आज आम्ही समजून घेणार आहोत। हालेलुया। परमेश्वराने आम्हाला सुद्धा फार चांगलं बनवलेलं आहे। हालेलुया। परमेश्वराने आम्हाला प्रत्येकांना चांगलं बनवलेलं आहे, फार चांगलं बनवलेलं आहे। पण प्रियांनो आम्हाला या जगामध्ये आम्ही ज्या दिवशी प्रभूला ओळखतो प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये सैतानाचा असलेला अधिकार, अंधकाराच्या जगाचा असलेला अधिकार प्रियांनो नष्ट व्हायला सुरुवात होते। आणि परमेश्वराने जगाची निर्मिती फार चांगली केली। त्यानंतरहून प्रियांनो या जगामध्ये ज्या एक घटना, एक गोष्टी घडल्या प्रियांनो, त्या गोष्टी आम्ही समजून घेणार आहोत। यातून आम्हाला लक्षात येणार आहे की आमच्या जीवनामध्ये सुद्धा सैतानाचा अधिकार, त्या अंधकाराच्या अधिपतीचा म्हणजे सैतानाचा जो अधिकार आमच्या जीवनामध्ये आहे तो नष्ट करण्याचा परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना बल देणार आहे। हालेलुया। ते सामर्थ्य परमेश्वर त्याच्या प्रत्येक लेकरांना, प्रत्येक विश्वासणाऱ्यांना परमेश्वर प्राप्त करून देणार आहे। म्हणून प्रियांनो या ठिकाणी मी वचनामध्ये बघितलं उत्पत्ती अध्याय 1 आणि वचन 31 मध्ये की परमेश्वराने
जगाची निर्मिती केली, जगातल्या प्रत्येक एक एक गोष्टीची निर्मिती परमेश्वराने केली, मनुष्याची निर्मिती शेवटल्या दिवशी परमेश्वराने केली. परमेश्वराने जे काही बनवलं ते कसं बनवलं? कसं बनवलं? कसं बनवलं? फार चांगलं बनवलं. सो परमेश्वराने जे काही बनवलं ते फार चांगलं बनवलं. पण पियानो आता मी समजून घेऊया की फार चांगलं बनवलेलं असताना सुद्धा या जगामध्ये अंधकार आणि सैतान, की ज्या सैतानाचं नाव आम्ही पाहतो तो लुसिफर, हा कुठून आला? कारण आम्ही पाहतो की परमेश्वर अल्फा आहे, परमेश्वर ओमेगा आहे, तो आदी आहे आणि अंत तो आहे. मग या दोन्हीमध्ये सैतान कुठून आला? सैतानाच्या ठाईच प्रियांनो अंधकार आहे आणि अंधकाराची सत्ता त्याच्या ठाई आहे आणि तो अंधकाराच्या जगाचं वर्चस्व करणारा सैतान आहे. आणि म्हणून प्रियांनो जोपर्यंत या गोष्टी आम्हाला समजणार नाही त्याच्यावरती आम्ही अधिकार आणि त्याचा अधिकार जो आमच्या जीवनावरती आहे तो नष्ट करायचा कसा याबद्दलच्या सगळ्या गोष्टी परमेश्वर आज आम्हाला शिकवणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो आम्ही समजून घेऊया या अंधकाराच्या जगाचा जो अधिपती आहे तो आहे सैतान. त्याचं वर्चस्व तो जगातल्या वेगवेगळ्या लोकांवरती पियानो सातत्याने तो करत असतो. कारण आम्ही पाहतो या गोष्टी आम्ही समजून घेऊया. हेजकेल याचा अध्याय 28 वचन 13 ते 17 मध्ये, हेजकेल चॅप्टर 28 वर्स 13 to 17 वाचूयात. हेजकेल 28 वचन 13 ते 17 प्लीज. देवाचा बाग एदेन यात तू होतास. अलाक, पुष्कराज, हिरा, लसना, गोमेद, यास्पे, नीलमणी, पाच माणिक व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते. खंजिऱ्या व बासरे यांचे कसब तुझ्या येथे चालत असे. तुला निर्मिले त्या दिवशी त्यांची योजना झाली. तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होतास. मी तुझी तशी योजना केली होती. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्निप्रमाणे झगझगणाऱ्या पाशांतून हिंडत असस. तुला निर्माण केल्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चालचालणूक यथायोग्य होती. तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकार बुद्धी शिरून तू पातक केले. म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावरून लोटून दिले. हे पाकर घालणाऱ्या करुबा, त्या अग्निप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणांमधून काढून मी तुझा नाश केला आहे. तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझे हृदय उन्मत्त झाले. तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली. मी तुला भूमीवर आदळिले. राजांनी तुझा तमाशा पाहावा म्हणून त्यांच्या पुढे तुला टाकिले. ओके, या ठिकाणी आम्ही पाहत आहोत जो लुसिफर नामक जो देवदूत आहे याच्याबद्दल ही माहिती या वचनामध्ये देण्यात आलेली आहे. लुसिफर, की जो लुसिफर नंतरहून लुसिफार झाला, की जो देवाच्या सानिध्यतेमध्ये होता, देवाच्या जवळ होता, देवाची सानिध्यता सहभागिता त्याच्या जीवनातून ते अस्तित्व नष्ट झालं. याच्या सगळ्या गोष्टी पियानो या वचनामध्ये नमूद केलेल्या आहे. वचन आम्ही या ठिकाणी पाहतो की देवाचा बाग एदेन यात तू होतास. अलाक, पुष्पराज, हिरा, लसना, गोमेद, यास्पे, नीलमणी, पाच माणिक व सोने असे अनेक तऱ्हाचे जवाहीर तुझ्या अंगभर होते. खंजिऱ्या व बासऱ्या यांचे कसब तुझ्या येथे चालत असे. त्याच्या ठाई कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या? आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आभूषणे, वेगवेगळ्या प्रकारचे अलंकारे आम्ही याबद्दल पियानो ऐकतो किंवा त्या गोष्टी आम्ही पाहतो, ते वस्तू आम्ही पाहतो या अलंकाराबद्दल. पण पियानो या सर्व गोष्टी बद्दल वचन आम्हाला सांगत आहेत की तुला निर्माण केले त्या दिवशी त्यांची योजना झाली. त्या अगोदर पियानो हे सर्व अलंकार अस्तित्वामध्ये नव्हते. ज्या दिवशी लुसिफराची निर्मिती परमेश्वराने केली, त्या देवदूताची निर्मिती परमेश्वराने केली. याचा उद्देश काय होता? या देवदूताची निर्मिती करण्याचा. हालेलुया. वचन या ठिकाणी आम्हाला सांगत आहे तुला निर्माण केले त्या दिवशी यांची योजना केली. आणखी खंजिऱ्या व बासऱ्या यांचे कसब तुझ्या येथे चालत असे. आणखी तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होतास. करूब म्हणजे काय? देवदूत. अभिषेक
करणारा किंवा अभिषिक्त करूप तू होतास, पाखर घालणारा करूप तू होतास. आणि पुढे वचनामध्ये आम्ही पाहतो की मी तुझी तशी योजना केली होती. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्नीसा प्रमाणे झगझगणाऱ्या पाशातून हिंडत असते. म्हणजे किती अभिषेक लुसिफराच्या ठाई होता. हालेलुया, हालेलुया. आता मी ह्या गोष्टी शिकत आहोत, जाणून घेत आहोत. प्लीज माझ्याकडे लक्ष द्या, कारण या गोष्टी जर आम्हाला समजल्या तर पुढच्या गोष्टी आम्हाला लक्षात येणार आहे. आणि देवाचं वचन आम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव, प्रत्येक गोष्टीची माहिती करून देणारं परमेश्वराचं वचन आहे. प्रियानो, लुसिफराबद्दल या गोष्टी नमूद केल्या की तू पाखर घालणारा अभिषिक्त करूप होतास. मी तुझी तशी योजना केली होती. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्नीप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणातून हिंडत असत. तुला निर्माण केल्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चाल चलवणूक यथा योग्य होती. तोपर्यंत, जोपर्यंत त्याच्या मनामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये अधर्म आला नाही, तोपर्यंत तो त्याची चाल चलवणूक कशी होती? यथा योग्य होती. तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपार बुद्धी शिरून तू पातक केले, म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावरून लोटून दिले. हे पाखर घालणाऱ्या करूबा त्या अग्नीप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणामधून काढून मी तुझा नाश केला आहे. आणखी पवित्र शास्त्रामध्ये आम्ही बघूया. यशाचं पुस्तक याचा अध्याय 14 आणि वचन 12 ते 15. आयझाया चॅप्टर 14 वर्ड्स 12 to 15. यशाचं पुस्तक अध्याय 12 आणि यशाचं पुस्तक याचा अध्याय 14 आणि वचन 12 ते 15. प्लीज. हे देदीप्यमान तार्या प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? राष्ट्रास लोळविणाऱ्या तुला धुळीत कसे टाकिले? जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारा गहनाहून माझे सिंहासन उच्च करील. उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. मी मेघांवर आरोहण करीन. मी परात्पर समान होईल. त्या तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकले आहे. प्रियांनो, या ठिकाणी मी पाहत आहोत की दीप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? राष्ट्रास लोळविणाऱ्या तुला धुळीस कसे टाकिली? जो तू आपल्या मनात म्हणालास. लुसिफराने, या करूबाने, या देवदूताने आपल्या मनामध्ये काय म्हणलं? मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करील. उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. मी मेघावर आरोहण करीन. मी परात्परा समान होईल. आणि आपल्या मनामध्ये काय विचार केले? माझं जे आसन आहे, मी आरोहण करीन, मेघावर मी आरोहण करील. मी परात्परा समान होईल. परात्पर समान कोणी होऊ शकत नाही. परात्पर कोण आहे? केवळ परमेश्वर आहे. परात्परा असलेला केवळ परमेश्वर आहे. आणि परमेश्वरासमोर कोणीही होऊ शकत नाही. पण हे विचार या लुसिफराच्या मनामध्ये आले, या देवदूताच्या मनामध्ये आले. आणि त्याच्या मनामध्ये हे विचार आल्या कारणानेच वचन आम्हाला सांगतं की त्या तुला अधोलोकात, गर्तेच्या अधोलोकात टाकिले आहे. आणि म्हणून प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये या गोष्टी आम्हाला बघायला मिळतात की या देवदूताला परमेश्वराने कशासाठी निर्माण केलं? कशासाठी निर्माण केलं? सो परमेश्वराने देवदूताची जी निर्मिती आहे, लुसिफराची जी निर्मिती आहे, ती परमेश्वराची स्तुती, त्याची आराधना, त्याचा गौरव, त्याची महिमा, त्याची प्रशंसा करण्यासाठी परमेश्वराने लुसिफराची, देवदूताची निर्मिती या कारणासाठी केली. पण प्रियांनो, या देवदूताला या गोष्टी करण्यासाठी परमेश्वराने निर्माण केलेल्या असताना आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की त्याच्या मनामध्ये जो विचार आला, तो विचार की माझं आसन हे देवाच्या आसनाच्या समान होईल. मी देवाच्या समान होईल आणि
त्याने जो विचार केला की देवाच्या तारंगणाहून माझे सिंहासन उच्च मी करेल, परमेश्वराच्या सिंहासनाहून माझं सिंहासन मी उच्च करेल. सो देवाहून कोणी उच्च होऊ शकत नाही. सो प्रियांनो, देवाहून उच्च होण्याचा विचार सुद्धा कुठल्याही व्यक्तीने मुळीच करता कामा नाही. आम्ही पाहतो की फारोने सुद्धा प्रियांनो परमेश्वराला मान्य केलं नाही. तो म्हणायचा की मी देव आहे, आणि मी पाहतो की परमेश्वराने त्याला झुगारून दिलं. प्रियांनो, देवाच्या योजनेच्या विरोधात कोणीही जातो तर परमेश्वर त्याचा स्वीकार मुळीच करत नाही. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला या गोष्टीची स्पष्टता येते की परमेश्वराने या लुसिफराला सुद्धा प्रियांनो आपल्या स्वर्गातून त्याला खाली फेकून दिलं. हा देवदूत होता, परमेश्वराची स्तुती, देवाची आराधना, देवाचा गौरव करणारा, देवाची प्रशंसा करणारा, याची निर्मिती आणि त्याचं आदोपात या गोष्टी आम्ही पाहत आहोत. परमेश्वराने निर्मिती कशासाठी केली? देवाची स्तुती, आराधना, गौरव करण्यासाठी. पण याच्या मनामध्ये काय विचार आला की माझं आसन हे देवाच्या आसनापासून उच्च असेल आणि मी परात समान होईल, परमेश्वराच्या समान होईल. जो निर्माण करता आहे त्या निर्माणकर्त्याच्या समान मी होईल. सुप्रियांनो, कुठलाही व्यक्ती देवाच्या समान, परात्पर देवाच्या समान, त्या निर्माणकर्त्याच्या समान कोणीही होऊ शकत नाही. देवाचं स्थान, देवाचा गौरव, देवाची महिमा कोणीही घेऊ शकत नाही. त्याचं स्थान हे त्याचं स्थान आहे. हालेलुया. परमेश्वराचं स्थान हे परमेश्वराचं स्थान आहे. त्याचं स्थान, त्याची महिमा, त्याचा गौरव कोणीही मनुष्याने घेता कामा नये आणि मुळीच घेता कामा नये. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, या अंधकाराच्या जगाच्या निर्मितीला आम्ही बघत आहोत. हालेलुया. याची स्पष्टता परमेश्वर आम्हाला करू इच्छित आहे. एक गोष्ट मी तुम्हाला नमूद करत आहे. जर पवित्र शास्त्रामध्ये आम्ही बघितलं तर प्रियांनो, मला लक्षात येईल की परमेश्वराचा आत्मा, उत्पत्ती 1 आणि वचन 1 आम्हाला काय सांगतं? वचन 1 आणि 2. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली, हा आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. हा. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता, आणि देवाचा आत्मा जलावर देवाचा आत्मा तळपत राहिला होता. जलावरती तळपत राहिला होता. सो देवाचा आत्मा त्या जलावरती तळपत राहिला होता. त्यानंतर आम्ही पाहतो की परमेश्वराने सर्वप्रथम, जर आम्ही या गोष्टी वाचल्या, लक्षात जर आम्हाला आल्या, पवित्र शास्त्राचा जर आपण अभ्यास करणारे आहोत, वचन वाचणारे आहोत, तर एक गोष्ट प्रियांनो आम्हाला लक्षात येईल की सर्वप्रथम परमेश्वर अल्फा आहे, ओमेगा आहे. तो सुरुवात आहे, शेवट आहे, तो आदी आहे, तो अंत आहे. सो जी गोष्ट सर्वप्रथम अस्तित्वामध्ये आहे ती म्हणजे स्वर्ग, त्यानंतरहून अधोलोक, नरक, आणि त्यानंतरहून प्रियांनो परमेश्वराने निर्मिती केली या जगाची. हालेलुया, हालेलुया. सो सुरुवात आणि शेवट परमेश्वराने अगोदर निर्माण केली, आणि त्यानंतरहून परमेश्वराने पृथ्वीची निर्मिती केली, मनुष्याची निर्मिती केली. हालेलुया. आम्हाला वाटत असेल की प्रियांनो परमेश्वराने स्वर्ग, पृथ्वी आणि नंतर नरक तयार केला असेल. नाही. जर आम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील तर प्रियांनो, जो लुसिफर आहे तो लुसिफर देवाचा गौरव, परमेश्वराची महिमा, परमेश्वराची स्तुती, आराधना तो करत होता. पण त्याच्या मनामध्ये हा विचार आला की माझं आसन देवाच्या आसनापेक्षा उच्च असेल, मी देवा समान, मी परमेश्वरा समान बनेल. आणि त्या कारणाने परमेश्वराने त्याला स्वर्गातून फेकून दिलं, खाली फेकून दिलं. खाली फेकून दिल्यानंतर पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की त्यानंतरहून परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली की हा मनुष्य परमेश्वराचा गौरव करेल, हा मनुष्य देवाच्या सहभागितेमध्ये, देवाच्या सानिध्यतेमध्ये असेल. परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केवळ देवाच्या गौरवासाठी, प्रशंसेसाठी, त्याच्या
गौरवासाठी, त्याची स्तुती, त्याची आराधना, त्याच्या सहभागितेमध्ये, सानिध्यतेमध्ये राहण्यासाठी परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केलेली आहे. पण याच गोष्टीचा विसर पडण्यासाठीच सैतान सातत्याने या गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये आणतो की परमेश्वराची सहभागिता, परमेश्वराची स्तुती, परमेश्वराची आराधना, परमेश्वराचा गौरव करणं, या गोष्टीचा त्याला विसर पडावा, या गोष्टी त्याला विसरून त्याने जाव्यात. असंच होतंय. हालेलुया, हालेलुया. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर बघितलं तर एक एक गोष्ट आम्हाला लक्षात येतील की प्रियांनो, ज्या ज्या लोकांनी देवाचा गौरव, देवाची महिमा, देवाची प्रशंसा केली, प्रियांनो, ते कायम देवाच्या सामर्थ्याला त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवलं. पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही बघितलं तर इयोबाच्या पुस्तकामध्ये या गोष्टी आम्हाला लक्षात येतील की इयोबाचं पुस्तक याचा अध्याय 1 आणि या वचनामध्ये एक गोष्ट आम्हाला लक्षात येईल. वचन 1 पासून आम्ही वाचूयात. ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव इयोब असे होते. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. त्याला 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. 7,000 मेंढरे, 3,000 हून बैलांच्या 500 जोड्या व 500 गाढवी एवढे त्याचे धन होते. आणि त्याचा परिवार फार मोठा होता. असा तो पूर्व देशातल्या सर्व लोकात थोर होता. त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजन समारंभ करीत व त्या वेळीत आपल्या 3 बहिणीस पंक्तीस बोलावीत. हे भोजन समारंभ आटोपल्यावर इयोब त्यांना बोलावून आणि त्यांची शुद्धी करी. तो प्रांतकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येइतक्या बलीचे हवन करी. कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अवहेर केला असेल, असा इयोबाचा नित्यक्रम असेल. ओके, या ठिकाणी मी पाहतो की इयोबाचा नित्यक्रम काय होता. तो प्रातःकाळी, प्रातःकाळी म्हणजे हिंदी बायबल कोणाकडे? हा, वाचा. वचन 5. जब भोज उत्सव के दिन समाप्त हो जाते, तब अय्यूब संदेश भेजता और अपने पुत्रों को बुलाकर और उनको शुद्ध करता था. वो उनकी शुद्धि के लिए सवेरे उठता और अपने 7 पुत्रों की गिनती के अनुसार 7 अग्नि बलि चढ़ाता था. क्योंकि अय्यूब सोचता था, यह हो सकता है कि मेरे पुत्रों ने पाप किया हो और अपने हृदय में ईश निंदा की हो. अय्यूब प्रत्येक भोज उत्सव पर हर बार ऐसा ही किया करता था. या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की सकाळच्या वेळामध्ये, प्रातःकाळी, सकाळच्या वेळी नित्य तो काय करायचा? काय करत होता? काय करत होता? वचन सांगतं की तो अर्पण करत होता, यज्ञ तो करत होता. हा नित्यक्रम त्याचा होता, नित्यक्रम. सातत्याने सकाळी हा क्रम त्याचा चालू होता की कदाचित माझ्या मुलांनी, माझ्या लेकरांनी, माझ्या पुत्रांनी पाप केला असेल, आपल्या मनाने देवाचा अवहेर त्याने केला असेल, आणि असा इयोबाचा नित्यक्रम असे तो सातत्याने ही गोष्ट करत होता. याचं कारण की आम्ही जर या गोष्टी अभ्यासल्या तर प्रियांनो, सैतानाचं जे वर्चस्व आहे, सैतानाचं जे काम आहे, तो अंधकाराच्या वेळामध्ये हे काम अधिक करतो. हालेलुया. आणि अंधकाराच्या वेळामध्ये प्रियांनो त्याचं वर्चस्व अधिक दृढ होतं. आणि म्हणून प्रियांनो, तो सकाळीच उठून रात्रभर जो अंधकार आहे, त्या सैतानाचं जे वर्चस्व त्याच्या मुलांवरती, पुत्रांवरती आहे, ते वर्चस्व नष्ट व्हावं आणि त्याच्या मुलाला शुद्धता प्राप्त व्हावी, ती पवित्रता प्राप्त व्हावी, यासाठी प्रियांनो तो नित्य देवाला अर्पण करत होता. हे अर्पण यासाठी की त्याच्या रक्ताच्या द्वारे प्रियांनो या सर्व पुत्रांना शुद्धता मिळावी आणि त्यांच्यावरती असलेला अंधकाराचं जे वर्चस्व आहे, जो अधिकार आहे, तो नष्ट व्हावा आणि त्यांना शुद्धता, पवित्रता प्राप्त व्हावी. सो प्रियांनो, आम्ही सुद्धा ज्यावेळी सकाळ आणि संध्याकाळ, सकाळी यासाठी की रात्रभर असलेला अंधकार, त्या अंधकाराचं जे वर्चस्व आहे, अधिकार आहे, तो आमच्या जीवनातून सकाळी नष्ट व्हावा, ती केलेली सकाळची प्रार्थना. आणि रात्री संध्याकाळी जी प्रार्थना मी करतो, ती प्रार्थना हा यज्ञ यासाठी की रात्रीतून आमच्या जीवनावरती त्या अंधकाराचं वर्चस्व आमच्या जीवनावरती होता कामा नये, यासाठी तो यज्ञ, ती प्रार्थना मी नित्य करणं गरजेचे आहे, सकाळची आणि संध्याकाळची. हालेलुया.
हा यज्ञ जर आम्ही अर्पण करतो, ही प्रार्थनेचा यज्ञ जर आम्ही आमच्या जीवनामध्ये अर्पण करतो, तर पियानो त्या अंधकाराचा अधिकार आमच्या जीवनावरती मुळीच चालत नाही. आणि म्हणून पियानो आम्ही कमीत कमी सकाळ संध्याकाळ तरी प्रार्थना करायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. हालेलुया. कारण सर्वात जास्त ऍक्टिव्ह पियानो सैतान आणि त्याचे दुरात्मे पियानो त्या रात्रीच्या वेळामध्ये जास्त असतात. मी तुम्हाला भीती तुमच्या मनामध्ये टाकण्यासाठी ही गोष्ट बोलत नाही, तर या गोष्टीची तुम्हाला माहिती असली पाहिजे, यासाठी ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही कायम प्रार्थना करावी. सकाळ संध्याकाळ तर करायलाच पाहिजे. स्वतःसाठी, परिवारासाठी, प्रियजनांसाठी, मंडळीसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी, सेवकांसाठी. हालेलुया. बोलो येशू मसीह की हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला बघायला मिळत आहे की हे दिव्यमान जो तारा होता तो म्हणजे लुसिफर. त्या लुसिफराचं अस्तित्व परमेश्वराने त्याला निर्माण केलं. कशासाठी? देवाच्या गौरवासाठी, देवाच्या प्रशंसेसाठी, परमेश्वराच्या गौरवासाठी परमेश्वराने त्याला निर्माण केलं. पण त्याच्या मनामध्ये जो विचार आला, त्या विचाराच्या कारणाने परमेश्वराने त्याला स्वर्गातून फेकून दिलं. सो आपल्या मनामध्ये कोणता कसा विचार येतो प्रियांनो, याची प्रत्येक स्पष्टता परमेश्वरापासून मुळीच लपू शकत नाही. प्रत्येक गोष्ट देवाच्या समोर आहे. आणि म्हणून वचन आम्हाला सांगतं की अंतकरण पारखणाऱ्या देवा, हालेलुया, आमच्या अंतकरणामध्ये काय विचार येतात ह्या प्रत्येक गोष्टी परमेश्वराला ठाऊक आहे. तो परमेश्वर बाह्य स्वरूपात नाही, तर परमेश्वर अंतकरण पारखणारा देव आहे. आणि अंतकरणामध्ये शुद्ध विचार केव्हा येऊ शकतात? ज्यावेळी शुद्धता आमच्या जीवनामध्ये असेल. हालेलुया, हालेलुया. सो प्रियांनो, अंतकरणाची शुद्धता, वचन आम्हाला सांगतं की जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहते. आणि देवाला पाहण्यासाठी प्रियांनो, अंतकरणाची शुद्धता येण्यासाठी आम्हाला रोज रोज हे शुद्ध वचन वाचणं गरजेचं आहे. आम्हाला रोज त्या शुद्ध परमेश्वराकडे, पवित्र परमेश्वराकडे येणं गरजेचं आहे. त्याच्या सहभागितेमध्ये सकाळ संध्याकाळी येणं गरजेचं आहे. त्याच्या सहभागितेमध्ये आम्ही नित्य असणं गरजेचं आहे. नसता या जगामध्ये पियानो असलेला अंधकार, या जगामध्ये असलेलं पाप आमच्या अंतकरणाला, आमच्या विचाराला, आमच्या मानसिकतेला, आमच्या शरीराला पियानो अंधकाराने ग्रासल्याशिवाय राहणार नाही. इयोबाला ही गोष्ट माहिती होती की माझ्या लेकरांच्या जीवनामध्ये कदाचित त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या कुठल्याही गोष्टीने पियानो मनाने त्यांनी देवाचा अवहेर केला असेल, तर माझ्या पुत्रांनी कोणत्याही कारणाने जर पाप केला असेल, तर तो रोज सकाळी उठून त्यांच्यासाठी तो नित्य देवाला अर्पण करीत होता, शुद्ध करण्यासाठी. हालेलुया. सो या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे की आम्ही सकाळ संध्याकाळ देवासमोर पियानो यज्ञ अर्पण आम्ही करायला पाहिजे. ज्या प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा आम्ही पाहतो की परमेश्वराने इस्रायल लोकांना त्या निवास मंडप आणि त्यानंतरहून पियानो जे पवित्र यरुशलेमीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी अर्पण करण्याबद्दलचं परमेश्वराने आज्ञा त्यांना दिली. धूप देण्याची वेळ आहे आणि अर्पण करण्याची वेळ सुद्धा आहे. सकाळ आणि संध्याकाळ हा नित्यक्रम परमेश्वराने इस्रायल लोकांना देऊ केला. आणि ही गोष्ट सातत्याने चालू होती प्रियांनो. पण ज्या वेळेस ही गोष्ट सोडून त्यांनी इतर गोष्टीच्या मागे ते लागले प्रियांनो, त्या कारणाने त्यांच्यावरती परमेश्वराने काय केलं? इतर राजांना त्यांच्यावरती राज्य करण्यासाठी परमेश्वराने पाठवलं. सो परमेश्वराच्या विधी, परमेश्वराच्या प्रार्थना, परमेश्वराने दिलेले नियम, या गोष्टीच्या विरोधात जर मनुष्य जातो आणि इतर गोष्टीच्या मागे तो लागतो, तर पियानो त्यावेळेस परमेश्वर त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी आणल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून पियानो या ठिकाणी आम्ही अंधकाराच्या जगाचं अस्तित्व आणि त्याची निर्मिती या गोष्टीबद्दल आम्ही जाणून घेत आहोत. लुसिफर की जो अगोदर देवदूत होता, देवाच्या अगदी जवळ असणारा हा देवदूत होता, पण त्याच्या मनामध्ये जो विचार आला, त्या विचाराच्या कारणाने प्रियनो देवाची सहभागिता, सानिध्यता त्याच्या जीवनातून दूर झाली आणि तो देवापासून प्रियनो फेकल्या गेला. हालेलुया.
हालेलुया. तर यातून एक बोध आमच्या मनामध्ये येईल. तो बोध हा आहे की आमच्या मनामध्ये देवाबद्दलचा आदर, सन्मान, देवाबद्दलचा गौरव, त्याची महिमा, त्याची प्रशंसा कायम असली पाहिजे. त्याच्या विरोधात कुठलाही विचार आमच्या मनामध्ये येता कामा नये. बोल येशू मसीह की हालेलुया. सो त्यानंतर आम्ही पाहूया की एक वचन आम्ही वाचूया.